पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा। फडणवीसांनी 24 तासात राजीनामा घेतला नाही तर दिल्लीमध्ये शहांची भेट घेणार, अंजली दमानी यांचा इशारा। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये नेमलेली समिती रद्द करावी। निवृत्त न्यायाधीश, आयपीएस अधिकारी, महसूलमधील तज्ज्ञ अशी एसआयटी स्थापन करायला हवी, अंजली दमानी यांची मागणी। मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार तर 4 लाख मतदारांची नावं अनेक ठिकाणी असल्याचंही समोर। मुंबई महापालिका प्रशासनाकडून सुद्धा दुजोरा। प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना आता नोंदवता येणार। आम्ही आमदारकीला मतदान केलं आणि आता दुबार ठरवलं। प्रिंटिंग मिस्टेक असेल तर आयोगावर कारवाई का होऊ नये? मतदार यादीतील दुबार नावांवरून पेडणेकरांचा आयोगावर निशाणा। मुंबईमध्ये एकाच व्यक्तीचं मतदार यादीत 103 वेळा नाव असल्याचं समोर। दुबार मतदारांसंदर्भात मंगळवारी मुंबई महापालिकेमध्ये बैठक। दुबार मतदार वगळण्यासाठी 27 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम राबवणार। ठाणे महापालिका निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर नवी मुंबईची यादी तर आता ठाणे महापालिकेच्या वेबसाईटमध्ये घोळ झाल्याचा अविनाश जाधवांचा आरोप। मतदार यादीमध्ये दाखवत जाधवांकडून पालिका कारभाराची पोलखोल। मतदार यादीत एकच नाव 10 ते 15 वेळा असलं तरी एकदाच मतदान करता येतं। दुबार नावं काढण्यासाठी एसआयआर झाला पाहिजे। मतदार यादीतील दुबार नावांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। जामखेडमधील मतदार यादीत 32,000पैकी 4,000 नावं दुबार तर आम्ही चुकीच्या गोष्टी घडू देणार नाही। मतदार यादीतील घोळावरून रोहित पवारांचं वक्तव्य। जर काही चुकीचं घडलं तर सत्ताधाऱ्यांचं निवडणूक आयोगाला सुद्धा सोडणार नाही, रोहित पवारांचा इशारा। छत्रपती संभाजीनगरात मतदार याद्यांमध्ये चुका झाल्यास थेट निलंबन। मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा कडक इशारा। मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी असल्यामुळे आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यानंतर पवईतल्या आयआयटीच्या गेटसमोर मनसेकडून आयआयटी मुंबई असा फलक तर आयआयटीच्या नावात मुंबई नसणं चांगलंच असल्याचं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी केलं होतं। जितेंद्र सिंग यांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक। आयआयटी संदर्भातील केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांच्या विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ट्विट। मुंबईच्या निवडणुका आल्या की विरोधकांना गुजरात दिसतं। मुंबई महाराष्ट्राचीच, कुणीही तोडू शकत नाही। आयआयटीच्या मुद्द्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी भाजपकडून सर्वाधिक प्रयत्न। राज ठाकरे बोलतायत ती मानसिकता भाजपची नाही। उद्धव ठाकरेंप्रमाणेच राज ठाकरेंचाही युटर्न घ्यायची त्यांनाही सवय लागली का? भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। राज्यभरात 2 दादांच्या स्पर्धा सुरू। एक बोलतंय माझ्याकडे चाव्या, एक बोलतं पैसे तिजोरी। सचिन अहिर यांची टीका तर यांना कुणाची मर्यादा राहिली नाहीये। विरोधकांनी वक्तव्य केलं असतं तर लगेच नोटीस आली असती, सचिन अहिर यांची टीका। विधानसभेवेळी अजित पवारांना पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन करायचं होतं। त्यांनी मला विचारलं भगूरला जाऊ का? मी जा म्हणालो, मात्र दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नये। श्रेयवादावरून गुलाबराव पाटलांचा अजित पवारांना टोला। आपल्याकडे नगरविकास खातं, त्यात माल आहे। 1 तारखेला रात्री बाहेरच झोपा, लक्ष्मी येणार आहे। शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांच्या विधानाची सध्या चर्चा। निवडणुकीमध्ये अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तिघं मिळून ठरवतात। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। नगरविकास खातं एखाद्या व्यक्तीचं नसून सरकारचं आहे। गुलाबराव पाटलांना त्यांच्या वक्तव्याचा अर्थ विचारावा लागेल। राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। मंत्र्यांची पैशांची मस्ती उतरवण्याची गरज तर पैशानं लोक विकत घेतले जात असतील तर चुकीचं। धर्माचं पांघरूण जर नसतं तर कुत्रही विचारलं नसतं। बच्चू कडूंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। सरकारी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत ही मस्तवाल भाषा चुकीचीच। तुम्ही बाप दादाचे पैसे आणून लोकांना देत नाहीत। सत्ताधाऱ्यांच्या निधी संदर्भातील वक्तव्यावर मेहबूब शेख यांचाही निशाणा। जनतेनं कर भरलेल्या पैशातनं निधी मिळतो, कुणाच्या वडिलोपार्जित इस्टेटमधून हा निधी आलेला नसतो। निधीवरील वक्तव्यांवरून ओमराजे निंबाळकरांचाही सत्ताधाऱ्यांवर निशाणा। नोटांच्या बॅग्स घेऊन बसणाऱ्यांनी आणि शिरसाटांनी अशोक चव्हाणांना नोटा खातात की भाकरी असं बोलणं अजबच। अंबादास दानवेंची खोचक टीका। शिरसाटांच्या नोटांच्या बॅगांची माहिती समोर आणली पाहिजे, दानवेंची मागणी। अंबादास दानवेंना दुसरे उद्योग उरले नाहीत, ना घरका ना घाटका अशी अंबादास दानवेंची परिस्थिती। संजय शिरसाट यांचं दानवेंना प्रत्युत्तर तर अशा लोकांच्या टीकेकडे मी लक्ष देत नाही, शिरसाटांचं पलटवार।
एकमेकांचे पदाधिकारी घ्यायचे नाही असं भाजप सेनेनं ठरवलंय, मात्र राज्यामध्ये त्यांची अंमलबजावणी दिसत नाही. असंच सुरू राहिलं तर शिंदेंना पुन्हा अमित शहांकडे जावं लागेल, अंबादास दानवेंचा टोला. लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द आम्हाला पूर्ण करायचा आहे. योजनेसाठी दर महिन्याला माझ्या खात्यातनं 410 कोटी जातात, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. सरकारमधील 3 भावांमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ. लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदेंचंच. ते जिवंत असेपर्यंत योजना सुरू राहणार, आमदार चंद्रकांत सूर्यवंशी यांचं वक्तव्य. आमदार रघुवंशींनी नगरपालिकेची जागा मशीद, दर्गा आणि उर्दू शाळांना दिली. माजी खासदार डॉक्टर हिना गावितांचा आरोप, तर शिंदे गटाचे आमदार गद्दार भूमाफिया असल्याची ही टीका. शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांची शिरसाटांवर नाराजी. पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीला डावलल्याचा आरोप, तर जंजाळ हे नाराज नाहीत, शिरसाटांचं स्पष्टीकरण. महाराष्ट्रातील 600 मराठी शाळा बंद होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, 25 विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळांवर या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम होणार अशी भीती व्यक्त. तर शिक्षक समायोजन प्रक्रियेमध्ये शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयांमुळे मराठी शाळा बंद पडण्याचा धोका निर्माण. 6,000पेक्षा जास्त शाळा धोक्यात आल्या आहेत. बेकायदेशीररित्या खासगी शाळांना प्रोत्साहन देण्यात येत आहे, सचिन अहिर यांची टीका. माझ्या भाजपच्या उमेदवारांना संपूर्ण पाठिंबा, तर कुणालाही पाठिंबा नाही. सिंधुदुर्गमधील निवडणुकीसंदर्भात नारायण राणेंकडून भूमिका स्पष्ट. अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण. आमदार हेमंत ओगले, सचिन गुजर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते श्रीरामपूर पोलीस ठाण्यात. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचाही आरोप. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर मारहाण प्रकरणानंतर काँग्रेस आक्रमक. नगर परिषदेच्या गेटसमोर काळ्या फिती लावून काँग्रेसचं आंदोलन. आमदार ओगले यांच्यासह मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनात सहभागी. अहिल्यानगरच्या जिल्हाध्यक्षांच्या अपहरणाची घटना निषेधार्थ, तर देशामध्ये लोकशाही राहिलीच नाही असं चित्र. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्या मारहाण प्रकरणी चंदू आगे यांचं स्पष्टीकरण. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे मारहाण केली, मात्र अपहरण केलं नाही. माझ्यावर खोटे आरोप लावले असंही चंदू आगे यांचा आरोप. अमरावतीमधील बडनेराच्या जुनी वस्तीमध्ये 28 वर्ष तरुणाची हत्या. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी नागरिकांची पोलीस ठाण्यामध्ये गर्दी, तर बांगलादेशी तरुणांकडून हत्या. भाजपच्या शिवराय कुलकर्णी यांचा आरोप. दिल्लीमध्ये संविधान दिवस साजरा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान मोदींची उपस्थिती. मुंबईमध्ये संविधान दिनानिमित्त आज काँग्रेसकडून गौरव मोर्चा, तर वर्षा गायकवाडांच्या उपस्थितीमध्ये संविधान रॅलीला सुरुवात. मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन. आम्ही काय करणार आहोत हे मी सांगायला आलोय, फडणवीस यांची प्रतिक्रिया. तर आम्हाला विकास करण्यासाठी डहाणू नगरपालिका पाहिजे. जे विकासाविरोधी आहेत त्यांची लंका भरत राजपूत पेटवणार, फडणवीसांची विरोधकांवर टीका. लोणावळ्यामध्ये फळ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भाग्यश्री जगतापांना अजित पवारांकडून उमेदवारी, तर भाग्यश्री जगताप यांच्याकडून फळ विक्री करता निवडणुकीचा प्रचार. अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाच्या धडकेतील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. 22 नोव्हेंबरला तेलगाव ते धारूर मार्गावर झाला होता अपघात. अपघातामध्ये पत्नीचा मृत्यू, तर पतीवर पुण्यात उपचार. नाशिकमधील माजी आमदार निर्मला गावित अपघात प्रकरणी कार चालक ताब्यात. रामनाथ चौहान असं या कार चालकाचं नाव असल्याची माहिती. काल नातवासोबत वॉक करत असताना निर्मला गावित यांना कारची धडक. तर भायखळामधील वीर माता जिजाबाई भोसले उद्यानातील 10 वर्षाच्या शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर, तर अपस्माराचे झटके आल्यामुळे मृत्यू झाल्याचा उद्यान प्रशासनाचा अंदाज. मात्र उद्यान व्यवस्थापनाकडून हेळसाड झाल्यामुळे वाघाचा मृत्यू झाल्याचाही आरोप. शक्ती वाघ गेल्या काही महिन्यांपासून निरोगी असल्यानं विशेष आरोग्य तपासणीचा प्रश्नच उद्भवत नाही. शक्ती वाघाच्या मृत्यूसंदर्भात उद्यान आणि प्राणी संग्रहालय व्यवस्थापनाचं स्पष्टीकरण. उपचाराअभावी वाघाचा मृत्यू होतो ही अतिशय दुर्दैवी बाब, तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू. चौकशी करून दोषींवर आता गुन्हा दाखल करावा अशी ही मागणी. कल्याण शिळरोड परिसरामध्ये सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्याचं प्रकरण. आरोपी श्रीनिवास विश्वकर्माला उत्तर प्रदेशातनं अटक. आरोपी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचीही माहिती समोर. पुण्यामध्ये कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड. भर रस्त्यामध्ये पोलिसांनी बेडूक उड्या मारायला लावल्या. कोयता गँगनं मध्यरात्री कोयत्याची दहशत दाखवत दरोडा घातला होता.
जळगाव जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला शाळेसगावमध्ये पोलिसांनी काढली टवाळखोरांची धिंड गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी पोलिसांची ही कारवाई। पुण्यातील लक्ष्मीनगरमध्ये दहशत पसरवणारा गुंड समीर शेखची पोलिसांकडून धिंड जमाव गोळा करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाकडून 7,214 जन्म प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय। प्रमाणपत्रांसाठी उपविभागीय दंडाधिकारी यांची परवानगी घेतली नसल्याचंही समोर